शेतकरी कर्जमाफीचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत। पहिल्या यादीमध्ये 16 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटी रुपये वितरित केले जाणार। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता 10 व 20 रुपयाच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार। अर्थमंत्री सीतारामन यांची माहिती। 10च्या 100 कोटी आणि 20 रुपयाच्या 100 कोटी प्लेनिमर नोटा छापणार। पेन तालुक्यातील शिवार हिरवेगार, 75% भात लागवड पूर्ण। कृषी विभागाचे पीक प्रात्यक्षिक। सिलेंडर OTP सक्तीने ग्राहक गॅसवर। ग्रामीण भागांमध्ये नेटवर्क व्यत्यय, बुकिंग अडकली, गॅस एजन्सीकडून अडकवणूक। गुळाने वाढवली सर्वसामान्याची शुगर, प्रति किलो 60 रुपये दर। पिवळ्या सेंद्रिय गुळाची दररोज 100 टन आवक, मागणी मोठी वाढ। चिक्की गुळाला पसंती, सणाच्या पार्श्वभूमीवर दरात तेजी। खरीपातील पिकांची सातबाऱ्यावर नोंदणी सुरू, सुमारे 63,000 सहाय्यक करणार नोंद। पावसाचे पाणीदार गिफ्ट, ठाणे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत धरणे तुंडू। पाणी टंचाईची चिंता झाली दूर, पाऊस सुरूच। पाऊस गायब, पिके अडचणीत, बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत। जिल्ह्यात 78% पाणीसाठा। दिवसभर जोरदार पाऊस, गगनबावड्यासह 2 धरण क्षेत्रात अतिवृष्टी। राधानगरीचे दरवाजे खुले, आज येलो अलर्ट। रब्बी हंगामाला तरी खरीपाचेच नियोजन। जिल्हा परिषद कृषी विभागाच्या उफरटा कारभार, बैठकांचा फार्स कशासाठी? कौटुंबिक कलहारामुळे रखडली 5,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती। वारस नोंद व आधार प्रमाणीकरणाच्या प्रशासनासमोर पेच। राज्यात वर्षभरापासून वेअर हाऊस योजना बंद, नाबार्डकडून सबसिडी मिळेना, शेतकरी हवालदिल। उद्योजकांना स्वप्नांना टाळे। पाऊस गायब, दुष्काळाचे सावट गडद। लोहार तालुक्यात पेरण्या धोक्यात, शेतकरी, पशुपालक आणि बेरोजगारांची चिंता वाढली। कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, धीरज परदेशी मनपा युनियनची श्रद्धांजली। त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत घेण्याची मागणी। उशिराच्या पावसाने सोयाबीनऐवजी मक्याचे क्षेत्र वाढले, खरीप क्षेत्रात बदल। 90% पेरणी पूर्ण, भुईमुग क्षेत्रात वाढ, मूग उडीद क्षेत्रात घट। देशामध्ये 59 लाख हेक्टर ऊस उपलब्ध, इस्मानची माहिती। येत्या हंगामात 336 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज। काट्यावर मिरची, व्यापाऱ्यांकडून दरात कात्री। 30-32 रुपयाचा भाव सांगून 25 ते 28 रुपयांपर्यंत खरेदीचा दबाव, व्यापाऱ्यांची मनमानी। 1 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण, सर्वाधिक सोयाबीन पिकांची लागवड, पिके जोमामध्ये। जालना तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाला पेरणीची चांगला वेग आला असून आतापर्यंत सुमारे 1 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। यंदा उशिरा पावसाचे आगमन झाले असून शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस व तूर, मका, मूग, उडीद यादी पिकांची पेरणी पूर्ण केली आहे। सौर प्रकल्पातील तणनाशक फवारणीने 21 शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त। खंडाळी परिसरातील सोयाबीन, कापसाचे मोठे नुकसान, पंचनामे करून भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। महाविस्तार ॲप नोंदणी, अर्धापूर तालुक्यात कृषी विभागाची आखाडी। नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी, कृषीविषयक मार्गदर्शन सहज उपलब्ध। शेतकऱ्यांना रेशीम कोष उत्पादनाचे प्रशिक्षण। किनवट तालुक्यातील रेशीम हंम निर्मितीला मिळणार चालना, 10 दिवसीय प्रशिक्षण। ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील मिरचीवर रोगांची सावट, रोपांवर बुरशी येण्याचा धोका वाढण्याची चिंता। 7,000 हेक्टर क्षेत्रात यंदा मिरचीची लागवड झाली आहे। सणासुदीपूर्वीचा खिशावर पडणार भार, तांदूळासोबतच डाळीचीही दरवाढ। पुरणपोळीसाठी लागणाऱ्या हरभरा डाळीचेही दर वधारले। पाऊस लांबीने नवीन तांदूळ उशिरा येणार आहे, 3 ते 4 महिने लागणार आहे। यात निर्यातही सुरू आहे, त्यामुळे तांदळाच्या दरात गत महिन्याभरात मोठी वाढ झाली आहे। तर डाळीच्या दरवाढीही पाऊस लांबीवर पडण्याचे कारण असून आयात दरवाढीत वाढ झाली आहे। गारपीट, वादळी वाऱ्यांमुळे निंबू उत्पादन घटले, कागदी निंबांना मागणी। विविध राज्यातून निंबांची आवक, 32 रुपयापर्यंत गुढे बाजारपेठात निंबांना मिळतोय दर। निराधार योजनेचा धडधाकट लाभार्थी ठरला दिव्यांग, चुकीच्या वर्गवारीमुळे अनुदान रखडले। पाचोरी तहसील प्रशासकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। संबंधित लाभार्थी श्रावणबाळ योजनेतून असून त्यांची दिव्यांग योजनेचे समावेश जिल्हा स्तरावरून झाले आहे। यात तहसील कार्यालयाचा दोष नाही।
जिल्हा स्तरावरून योजना बदलण्याबाबतचे टॅब उपलब्ध झाल्यानंतरच आवश्यक बदल करता येईल. याबाबत पाठपुरावा करून लाभार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.